विद्यार्थी मित्रांनो, जसा आपला बोर्डचा रिझल्ट लागलाय, तसे विद्यार्थी आणि पालक खूप तणावात आहेत. सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, ज्यांना कमी मार्क्स पडलेत, की क्लास इम्प्रुव्हमेंट एक्झाम देऊ का किंवा री एक्झामला अपेअर होऊ का? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की री एक्झाम म्हणजे काय? किंवा कोणाला द्यायची असते? त्याच्यानंतर एक्झाम कधी होते? रिझल्ट कधी लागतो? आणि या प्रोसेसमध्ये ही आपली ॲडमिशन प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो का? त्याबद्दल माहिती तुम्हाला देणार आहे. आणि त्याचबरोबर क्लास इम्प्रुव्हमेंट एक्झाम म्हणजे काय? कुणी दिली पाहिजे? काही स्टुडंट आहेत की ज्यांचा ग्रुप क्लिअर नाही झाला, मग त्यांनी काय केलं पाहिजे? किंवा काहींचा ग्रुप क्लिअर झालाय, पण 60च्या आतमध्ये त्यांना मार्क्स आहेत. मग त्यांनी नक्की केलं काय पाहिजे? तर या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला गाईड करणार आहे आणि त्यासोबत सांगणार आहे की या एक्झामचा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता. कुठनं आपल्याला या एक्झामला अप्लाय करावं लागतं. त्याच्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर फर्स्ट ऑफ ऑल री एक्झाम म्हणजे काय? हे आपण समजून घेऊया. री एक्झाम म्हणजे काय? तर जे मुलं आता सध्या 12वी एक्झाममध्ये फेल झालेत, म्हणजे सध्या जे फेल झालेत, एक विषय जाऊ द्या तुमचा, 2 विषय जाऊ द्या किंवा पूर्ण 6ची 6 विषय जाऊ द्या. तुम्हाला री एक्झाम देण्याशिवाय दुसरा कोणताही ऑप्शन नाही. जर तुम्हाला 12वी मध्ये पास व्हायचं असेल, तर तुम्हाला री एक्झाम ही द्यावीच लागणार आहे. री एक्झाम कधी होते? तर री एक्झाम आपली सेकंड वीक ऑफ जुलै यामध्ये री एक्झाम होते. 17-18 जुलैपासून आपली री एक्झाम होते. त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट कधी लागतो? तर री एक्झामचा रिझल्ट हा ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये तुमचा हा रिझल्ट लागतो. त्याच्यानंतर काय? तर री एक्झाममध्ये आपण ज्या सब्जेक्टमध्ये फेल झालोय, तर त्या सब्जेक्टचा देता येतो का? तर हो. री एक्झाममध्ये तुम्ही ज्या सब्जेक्टमध्ये फेल झाले, त्या सब्जेक्टचीच फक्त एक्झाम द्यायची. बाकी सब्जेक्टची द्यायची गरज नाहीये. म्हणजे समजा तुम्ही इंग्लिशमध्ये फेल झाला असाल, तर फक्त इंग्लिशची एक्झाम द्यायची. जर तुम्ही फिजिक्समध्ये फेल झाला असाल, तर फक्त फिजिक्सची एक्झाम द्यायची. बरोबर? मग बाकीचा तुम्हाला प्रॅक्टिकल वगैरे किंवा याचा लोड घेण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर आणखीन काय? की तुम्ही यात आपली ॲडमिशन प्रोसेस जी आहे, ओके. म्हणजे जे मुलं समजा 2026 ची सीईटी देणार, ओके. आणि त्यांचे पुढे ॲडमिशन होणार. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही एलिजिबल नाहीत किंवा तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकत नाहीत. कारण त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, की सीईटीच्या पोर्टलवर आपल्याला रजिस्टर करावं लागतं. सीईटीच्या पोर्टलवर रजिस्टर करण्यासाठी आपण मिनिमम 12th मध्ये पास असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपला जो ग्रुपिंग क्रायटेरिया आहे, तर तो क्लिअर असणं गरजेचं आहे. पण तुम्ही पास नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये अप्लाय करता येणार नाही. तुम्हाला 1 किंवा 2 सब्जेक्टची म्हणजे ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही फेल झालेत त्याची री एक्झाम देता येणार आहे. रिझल्ट लागणार आहे ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये. तुमची एक्झाम असणार आहे जुलैच्या सेकंड वीकमध्ये, सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये. आणि त्याच्यानंतर त्याचे जे फॉर्म्स आहेत, तर ते कधी भरायचेत, कुठं भरायचेत, ते तुम्हाला अपकमिंग स्लाइड्समध्ये मी सांगणार आहे. समजलं री एक्झामबद्दल. त्याच्यानंतरनं नेक्स्ट जी असते, तर ती असते इम्प्रुव्हमेंट एक्झाम, ज्याला आपण म्हणतो क्लास इम्प्रुव्हमेंट एक्झाम. म्हणजे काय? जर तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नसेल, त्याच्यानंतरनं तुम्हाला 60% येत नसतील, मिनिमम 60% आले नसतील आणि तुम्ही जर रिपीटर स्टुडंट असाल, तर तुम्ही री एक्झाम देऊ शकता. री एक्झाम कोण स्टुडंट देतो? की जो स्टुडंट पास आहे, त्याला पास झालाय तो सगळ्या विषयांमध्ये व्यवस्थितरित्या पास झालाय. काही ना काहीतरी अडचण आली. कोणती अडचण? एक तर मार्क खूप कमी आलेत आणि त्याला असं वाटतं की आपण एकदा जर आपल्याला चान्स मिळाला, तर आपले मार्क्स वाढू शकतात. तर तो मुलगा री एक्झाम इम्प्रुव्हमेंट एक्झाम देऊ शकतो. त्याचबरोबर ज्यांचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर नाही, तर त्यांना दुसरा ऑप्शनच नाहीये इम्प्रुव्हमेंट एक्झाम शिवाय. किंवा असे काही स्टुडंट असतील, की ज्यांना 60च्या आतमध्ये मार्क्स आलेत आणि त्यांना असं वाटतंय, की आपण 1 वर्ष जर आपण व्यवस्थित इन्व्हेस्ट केलं इथं, आपण बेटर मार्क्स आणू शकतो. तर ते मुलं इम्प्रुव्हमेंट एक्झाम देऊ शकतात. बरं. इम्प्रुव्हमेंट एक्झामच्या डेट्स आणि री एक्झामच्या डेट्स ह्या सारख्याच असतात. म्हणजे एकच एक्झाम असते ती. म्हणजे तुमचा एक्झाम जी आहे, तर ती जुलैच्या सेकंड वीकमध्ये होणार, सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये. आणि त्याचा रिझल्ट जो आहे, तो ऑगस्टमध्ये येणार, ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये. म्हणजे री एक्झाम आणि इम्प्रुव्हमेंट एक्झाम ह्या सेमच आहेत. फक्त काय तर त्यांचे ॲप्लिकेशन वेगवेगळे आहेत. जे स्टुडंट फेल होणार, तर ते री एक्झामसाठी फॉर्म भरणार आणि जे स्टुडंट पास आहेत, पण तरीही त्यांना इम्प्रुव्हमेंट करायचंय, इम्प्रूव्ह करायचंय, तर ते क्लास इम्प्रुव्हमेंट एक्झामसाठी फॉर्म भरणार. त्याच्यानंतरनं काय, तर इम्प्रुव्हमेंट एक्झाममध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टची एक्झाम ही द्यावी लागते. जरी तुम्हाला समजा फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये कमी मार्क्स असतील, तरी तुम्हाला सगळे सब्जेक्ट इथे द्यायला लागतील, इन्क्लुडिंग तुमचे प्रॅक्टिकल सुद्धा. म्हणजे री एक्झाम सारखं आपण 1 किंवा 2 सब्जेक्टचं देऊ शकत नाही. तर आपल्याला पूर्ण आपलं बोर्ड्स हे रिपीट करावं लागतं. ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतरनं काय, की तुम्ही या रनिंग इयरमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाहीत. हे पहा, याच्यामध्ये सुद्धा कंडिशन्स आहेत. म्हणजे काय, जर तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया कंप्लीट नसेल, तर तुम्हाला ऑब्व्हियस आहे री एक्झाम द्यावीच लागणार आहे. पण जर ग्रुपिंग क्रायटेरिया कंप्लीट असेल, तर तुम्ही या सर्टिफिकेटवर म्हणजे जे सर्टिफिकेट तुमच्याकडे सध्या आहे, तर त्याच्यावर या वर्षीचं ॲडमिशन घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही री एक्झाम देऊ शकता. पण आता मला सांगा ना, आता सध्या मे चालू आहे. मे, जून, जुलै लगेच 2 की ते दीड महिन्याच्या नंतरनं लगेच एक्झाम येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल्स पण द्यायचे त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर एक्झामला पण अपेअर व्हायचंय, सीईटी पण द्यायचंय. मग एवढं सगळं तुमच्याकडनं मॅनेज होणार आहे का?
हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. त्याचं तुमचं एक मत तयार करा. त्याच्यानंतर पालकांना व्यवस्थित कन्व्हे करा आणि व्यवस्थित काय असेल तो एक शांत मनाने तुमचा डिसिजन घ्या. म्हणजे तुम्हाला दोन्ही एक्झामबद्दल समजलं. री एक्झाम आणि इम्प्रुव्हमेंट एक्झाम कुणी द्यायचे आणि कधी असते हे व्यवस्थितरित्या समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काही क्वेशन्स. तर नेक्स्ट क्वेशन्स आहेत, की री एक्झाम किती वेळेस देता येते? री म्हणतोय हां मी. री एक्झाम ही अनलिमिटेड तुम्हाला देता येते किती वेळेसपर्यंत? जोपर्यंत तुम्ही बोर्ड्स पास होत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती देता येते. पण इम्प्रुव्हमेंट एक्झाम जी आहे, तर ती फक्त 3च वेळेस देता येते. यावर्षी ती 3 वेळेस देता येणार आहे. लास्ट इयर ती फक्त 2च वेळेस देता येत होते. ओके. तर ती कधी-कधी. आता पहा, आता आपला रिझल्ट कधी लागलाय? आपला रिझल्ट लागलाय मे 2026 मध्ये. म्हणजे आपण एक्झाम कधी दिलती? तर एक्झाम आपण दिलती फेब्रुवारीमध्ये. त्याच्यानंतरनं आपली नेक्स्ट जी एक्झाम असेल, समजा तुम्हाला इम्प्रुव्हमेंट एक्झाम द्यायची, तर तुम्ही ती देणार कधी? जून-जुलै 2026 मध्ये. त्याच्यानंतर फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये एक अटेम्प्ट राहणार आणि त्याच्यानंतर जून-जुलै 2027 मध्ये तुमचा एक अटेम्प्ट राहणार. पण याच्यामध्ये काय आहे? तर तुम्हाला या पद्धतीनेच द्यायला लागणार. तुम्ही डायरेक्ट जर विचार केला, की मला फेब्रुवारी-मार्चची द्यायची आणि ही एक्झाम द्यायचीच नाहीये, तर तसं शक्य नाहीये. तुम्हाला या स्टेपनेच जावं लागणार. अगोदर ही एक्झाम द्यावी लागणार. जर तरीही तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करायचं असेल, तर नंतर हे 2 चान्सेस तुमच्याकडे आहेत आणि हे 3 चान्सेस झाल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट चान्स मिळत नाही. हे पण तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे इम्प्रुव्हमेंट एक्झाम ही फक्त तुला 3च वेळेस देता येते. पण आपल्याला कसं, तर अगोदर जून-जुलैची एक्झाम द्यावी लागते. नंतरनं फेब्रुवारी-मार्च, नंतरनं जून-जुलै 2027. तुम्ही डायरेक्टली एक स्किप करू शकत नाही याच्यामधनं एक्झाम. तुम्हाला ही सेन्सिटिव्ह एक्झाम द्यावीच लागणार आहे. बरं. त्याच्यानंतरनं आणखीन काय प्रश्न? तर त्याच्यानंतर प्रश्न आहे, की री एक्झाम आणि इम्प्रुव्हमेंट एक्झामला अप्लाय कुठं करायचं? हे पहा, सध्या री एक्झाम आणि इम्प्रुव्हमेंट एक्झामचे फॉर्म सुरू झाले नाहीत. पण तरीही काय करा, की तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजमध्ये जा आणि कॉलेजमध्ये त्यांना विचारा, की फॉर्म्स वगैरे कधी सुरू होणार आहेत. कारण याचे जे ॲप्लिकेशन असतात, तर याचे ॲप्लिकेशन हे कॉलेजच्या इंडेक्स नंबरवरनं होतात. म्हणजे कॉलेज स्वतः त्यांचं प्रोफाइल लॉग इन करते आणि तिथून तुमचा फॉर्म हा भरला जातो. तुम्हाला डायरेक्टली फॉर्म इथं भरता येत नाही किंवा आपण ज्या पद्धतीने सी वगैरे फॉर्म भरतो, त्या पद्धतीने आपल्याला त्या बोर्डचा री एक्झामचा आणि इम्प्रुव्हमेंट एक्झामचा फॉर्म भरता येत नाही. तुम्हाला तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजमध्ये जायला लागेल. तिथं काय जी फी वगैरे असेल त्याची, तर ती फीज पे करायला लागेल आणि मग तुम्हाला तिथून फॉर्म हा भरता येणार आहे. बरोबर? त्याच्यानंतर आणखीन काही स्टुडंटचे प्रश्न. तर पुढचा प्रश्न असा आहे, की समजा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर आहे. ओके. जर तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर आहे, तुम्ही इम्प्रुव्हमेंट एक्झाम बद्दल विसरून जा. इम्प्रुव्हमेंट एक्झाम देऊ नका. का देऊ नका? हे पण मी तुम्हाला कारण सांगतो. हे पहा, ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर आहे आणि माहिती आहे, की समजा मिनिमम 60% स्कोर लागतोय. हा तुम्हाला एक चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट घेण्यासाठी मिनिमम 60% स्कोर लागतोय. पण मला सांगा, जर 1 वर्ष वर्थ इट आहे का याच्यामध्ये? आपण जर वेस्ट करायचं असेल आपल्याला, तर 1 वर्ष वर्थ इट आहे का? हा प्रश्नच विचारा तुम्ही. म्हणजे सर्वांगीण तुमचा एक निर्णय आहे. तुम्हाला नक्की याच्याविषयी काय वाटतं? बरोबर आहे. कारण मी सांगणं हे इथंच बरोबर नाही राहत. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची कंडिशन वेगळी आहे. काहींना ड्रास्टिकली कमी मार्क्स आलेत, काही त्यांची ट्रॅजेडी झाली असेल, फॅमिली प्रॉब्लेम असतील, काय ज्या गोष्टी असतील त्या तुमच्या गोष्टी आहेत, बरोबर? त्याच्यामुळे तुम्ही स्वतः ठरवायचं की तुम्हाला री एक्झाम नाही, पण क्लास इम्प्रुव्हमेंट एक्झामला अपिअर व्हायचंय की नाही. पण माझं क्लिअरली मत तुम्हाला असेल, की समजा जर तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया व्यवस्थित क्लिअर झाला असेल, जर तुमचे 60च्या अबोव्ह मार्क्स आले असतील, तर तुम्ही बिलकुलच त्या री एक्झामच्या इम्प्रुव्हमेंट एक्झामच्या नादी लागलं नाही पाहिजे. 60च्या आतमध्ये आले असतील, ग्रुपिंग क्लिअर झालं असेल, तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी एनरोल व्हा आणि इम्प्रुव्हमेंट एक्झामचा सुद्धा तुम्ही विचार करू शकताय. मग या पद्धतीने ही माहिती होती. तुम्हाला जर फॉर्म वगैरे भरायचे असतील, तर डायरेक्ट कॉलेजला तुम्हाला जायला लागेल. इथं तुमच्या बोर्डच्या वेबसाईटवर वगैरे याची काहीही माहिती तुमच्यासोबत अवेलेबल नाही. त्याचबरोबर तुम्ही व्यवस्थितरित्या अजून रूल्स समजून घ्या एक्झामचे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की री एक्झाम किंवा रिपीटर एक्झाम जी आहे आपली, ओके, क्लास इम्प्रुव्हमेंट एक्झाम, तर तिची डिफिकल्टी लेव्हल जास्त असते का? तर असं बिलकुल नाहीये. आपल्या ज्या रेग्युलर एक्झाम्स होतात 12वीच्या, तर त्याच पद्धतीने किंवा त्याच टाइपचा क्वेशन पेपर हा री एक्झाम आणि इम्प्रुव्हमेंट एक्झामसाठी असतो. मग आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. जरी तुमचे याबद्दल काही डाऊट असतील, तर मला कमेंटमध्ये नक्की ते डाऊट सांगा. मी तिथे तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. त्याचबरोबर माझा कॉन्टॅक्ट नंबर हा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. काहीही अडचण असेल, एक्झामबद्दल असू दे किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल असू दे, काउन्सिलिंग प्रोसेसबद्दल असू दे, मला नक्की तुम्ही कळवा. ऑल द बेस्ट.